सनातन धर्मात सांगितलेली दिनचर्या आणि सदाचार हा केवळ नियमांचा किंवा कर्मकांडांचा कोरडा पाढा नाही, तर ते मानवी देहाला ब्रह्मांडीय ऊर्जेशी म्हणजे कॉस्मिक एनर्जीशी जोडणारे एक अत्यंत प्रगत आणि गूढ विज्ञान आहे. जेव्हा तुम्ही वेदांनी आखून दिलेल्या मार्गावर चालता, तेव्हा तुमचा सामान्य श्वासही अजपाजप बनतो आणि तुमची प्रत्येक कृती एक महायज्ञ ठरते. आज आपण ज्ञानामृत सारच्या माध्यमातून आपल्या दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीमागील ते थक्क करणारे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक रहस्य उलगडणार आहोत, जे ऐकल्यानंतर तुमची जगण्याची दृष्टी कायमची बदलेल. सनातन धर्मात दिनचर्येची सुरुवात ब्राह्म मुहूर्तावर म्हणजेच सूर्योदयापूर्वी साधारण 1.5 ते 2 तास आधी पहाटे 3:30 ते 5:30 वाजल्यापासून होते. ऋग्वेद आणि आयुर्वेदाच्या अष्टांग हृदय या ग्रंथात याचे अत्यंत सखोल वर्णन आढळते. हा वेळ का निवडला गेला यामागील शास्त्र समजून घ्या. रात्रीच्या अंतिम प्रहरात निसर्गातील सत्वगुण आपल्या सर्वोच्च शिखरावर असतो आणि तमोगुण नष्ट झालेला असतो. या वेळेत वातावरणात प्राणवायू आणि नवचैतन्य सर्वाधिक असते. जेव्हा तुम्ही या वेळेत उठता तेव्हा तुमची पिनियल ग्रंथी अत्यंत सक्रिय होते, जी मेलाटोनिन आणि सेरोटोनिन हॉर्मोन्सचे संतुलन राखते. श्रीमद भगवद्गीतेच्या 14व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण गुणांचे रहस्य सांगताना स्पष्ट करतात की सत्वगुण हा प्रकाशाचा आणि ज्ञानाचा वाहक आहे. जो मनुष्य या मुहूर्तावर जागा असतो तो थेट ब्रह्मांडाच्या ज्ञानगंगेशी जोडला जातो. झोप ही एक प्रकारची तामसिक मृत्यूची अवस्था आहे. ब्राह्म मुहूर्तावर उठणे म्हणजे त्या मृत्यूवर विजय मिळवून नवीन जन्माचे स्वागत करणे होय. हा केवळ वेळेचा नियम नाही, तर देहाच्या जैविक घड्याळाला विश्वाच्या घड्याळाशी समक्रमित म्हणजे सिंक करण्याचा हा एक अचूक आणि अद्भुत प्रयोग आहे. डोळे उघडताच सर्वात पहिली कृती सांगितली आहे ती म्हणजे करदर्शन, स्वतःच्या हातांच्या तळव्यांकडे पाहणे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमूले तू गोविंदः, प्रभाते करदर्शनम. विष्णू पुराणात याचा संदर्भ येतो. यामागील गूढार्थ अत्यंत प्रगल्भ आहे. जेव्हा तुम्ही सकाळी उठून स्वतःच्या हातांकडे पाहता, तेव्हा तुम्ही स्वतःच्या कर्मस्वातंत्र्याला आणि पुरुषार्थाला नमन करत असता. हाताच्या अग्रभागी धन, लक्ष्मी, मध्यभागी ज्ञान, सरस्वती आणि मुळाशी ईश्वरी शक्ती, गोविंद सामावलेली आहे. हा विचार माणसाला दिवसभर सत्कर्म करण्याची प्रेरणा देतो. यानंतर पाय जमिनीवर ठेवण्यापूर्वी समुद्रवसने देवी पर्वतस्तन मंडले, विष्णुपत्नी नमस्तुभ्यम, पादस्पर्शम क्षमस्व मे असा मंत्र उच्चारून भूमीची क्षमा मागितली जाते. पृथ्वी ही केवळ माती नाही, तर ती एक जिवंत ऊर्जा आहे. ती धारण करणारी विष्णुपत्नी आहे. रात्रीभर विश्रांती घेतल्यानंतर जो पहिला पाय आपण पृथ्वीवर ठेवतो तो अहंकारातून नसावा, तर कृतज्ञतेतून असावा. विज्ञानाच्या भाषेत सांगायचे तर हा अर्थिंग किंवा ग्राउंडिंगचा प्रकार आहे, जिथे शरीरातील अतिरिक्त आणि असंतुलित इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा पृथ्वीच्या विशाल चुंबकत्वात विलीन होते आणि शरीराला एक अभूतपूर्व स्थिरता प्राप्त होते. यानंतरचा टप्पा आहे स्नान. सनातन धर्मात स्नान म्हणजे केवळ शरीराची घाण काढणे नाही, तर ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे. जलाला, पाण्याला वरुण देवता मानले आहे. जलतत्वाला स्वतःची एक स्मरणशक्ती असते. जेव्हा आपण गंगेचे यमुने चैव गोदावरी सरस्वती या मंत्राचा जप करत स्नान करतो, तेव्हा त्या सामान्य पाण्यात भारतातील सर्व पवित्र नद्यांच्या स्पंदनांचे आवाहन केले जाते आणि ते पाणी तीर्थ बनते. या संदर्भात संत एकनाथ महाराजांचा तो अद्भुत प्रसंग आठवा. पैठणच्या गोदावरी तीरावर एका यवनाने नाथांच्या अंधावर 108 वेळा थुंकले आणि नाथांनी अत्यंत शांतपणे 108 वेळा गोदावरीत स्नान केले. यामागील गूढार्थ काय? सामान्य माणसाचा अहंकार दुखावला जातो, पण नाथांनी त्या यवनातही ईश्वराचे रूप पाहिले. स्नान ही केवळ बाह्यशुद्धी नव्हती, तर क्रोध नावाच्या तमोगुणाला जलतत्वाच्या माध्यमातून शमवण्याची ती एक अद्भुत प्रक्रिया होती. पाणी शरीरावरील उष्णता खेचून घेते आणि चेतासंस्थेला शांत करते. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायात माऊली म्हणतात, जैसे जळ धुवी मळू, तैसे ज्ञान करी निर्मळू. स्नानामुळे शरीराचा तमोगुण धुवून निघतो आणि ध्यानपूजेसाठी आवश्यक असणारा सत्वगुण जागृत होतो. स्नानानंतर सर्वात महत्त्वाची कृती म्हणजे सूर्याला अर्घ्य देणे आणि संध्यावंदन.
यजुर्वेदातील गायत्री मंत्राच्या उच्चारणासह जेव्हा तांब्याच्या कलशातून सूर्याला जल अर्पण केले जाते तेव्हा त्यामागे प्रकाशाचे एक थक्क करणारे भौतिकशास्त्र आणि अध्यात्म दडलेले आहे. जेव्हा पडणाऱ्या पाण्याच्या धारेतून उगवत्या सूर्याची किरणे तुमच्या डोळ्यांवर आणि आज्ञाचक्रावर पडतात तेव्हा पाण्याचा प्रिझमप्रमाणे वापर होऊन सूर्यकिरणं 7 रंगांत विभागले जातात. हे रंग शरीरातील 7 चक्रांना थेट ऊर्जा पुरवतात. सूर्यशतकम या ग्रंथाचा कर्ता मयूर भट्ट याची कथा इथे अत्यंत प्रासंगिक आहे. मयूर भट्टाला कुष्ठरोग झाला होता. त्याने सूर्यदेवाची 100 श्लोकांत स्तुती केली आणि दररोज सूर्याला अर्घ्य देत उपासना केली. या उपासनेने आणि सूर्यकिरणांच्या अचूक शास्त्रीय प्रयोगाने त्याचा कुष्ठरोग पूर्णपणे बरा झाला. हा चमत्कार केवळ श्रद्धेचा नव्हता, तर तो कॉस्मिक कलर थेरपीचा आणि गायत्री मंत्राच्या ध्वनी लहरींचा एकत्रित परिणाम होता. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. सूर्य आत्मा जगतस्तस्थुषस्य ऋग्वेद. सूर्यार्घ्य देणे म्हणजे स्वतःच्या आत्म्याला ब्रह्मांडाच्या आत्म्याशी जोडणे होय. प्रिय श्रोत्यांनो, सनातन धर्मातील या अथांग आणि गूढ ज्ञानाचे रहस्य आपण उलगडत आहोत. आपले पूर्वज किती महान शास्त्रज्ञ होते आणि त्यांनी हे सर्व विज्ञान आपल्या दिनचर्येत कसे गुंफले आहे हे समजून घेताना अंगावर शहारे येतात. जर तुम्हाला हे ज्ञान थेट वेद आणि पुराणांच्या गाभाऱ्यातून अशाच शुद्ध आणि वैज्ञानिक स्वरूपात ऐकायचे असेल तर आत्ताच ज्ञानामृतसार या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपला हा प्रवास केवळ कथा ऐकण्याचा नाही, तर स्वतःच्या अस्तित्वाला मुळापासून बदलून टाकण्याचा आहे. तुमची साथ या दिव्य ज्ञानाला घराघरात पोहोचवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. तेव्हा नक्की सबस्क्राईब करा आणि या धर्मकार्यात सहभागी व्हा. संध्यावंदनानंतर कपाळावर तिलक, कुंकू किंवा भस्म लावण्याचा नियम आहे. शिवपुराणात भस्माचे अत्यंत गूढ आणि तात्विक महत्त्व सांगितले आहे. कपाळाच्या मध्यभागी दोन्ही भुवयांच्या मध्ये आज्ञाचक्र, 3rd आय किंवा पिनियल ग्लँड असते. मानवी शरीरातील ही सर्वाधिक ऊर्जावान आणि संवेदनशील जागा आहे. जेव्हा आपण विचार करतो किंवा ध्यान करतो तेव्हा या जागी प्रचंड उष्णता निर्माण होते. चंदन किंवा भस्म या उष्णतेला शोषून घेते, कूलिंग इफेक्ट आणि एकाग्रता वाढवते. भस्म हे मृत्यूचे आणि नश्वरतेचे प्रतीक आहे. रोज कपाळावर भस्म लावताना साधकाला ही जाणीव राहते की हा देह एक दिवस राख होणार आहे, त्यामुळे या देहाचा कोणताही अहंकार बाळगू नये. शिवपुराणात भगवान शिव म्हणतात की जो भस्म धारण करतो त्याचे सर्व पाप भस्मीभूत होतात. याचा तार्किक अर्थ असा की जेव्हा तुम्ही मृत्यूची आठवण रोज सोबत ठेवता भस्माच्या रूपात, तेव्हा तुमच्या हातून कोणतेही वाईट कर्म, पाप घडण्याची शक्यता शून्य होते. तिलक हे केवळ ओळखीचे चिन्ह नाही, तर ते बाहेरून येणाऱ्या नकारात्मक ऊर्जेला नेगेटिव्ह ऑरा थोपवणारे एक आध्यात्मिक कवच आहे. दिनचर्येतील पुढचा टप्पा आहे देवपूजा. अनेकांना प्रश्न पडतो की दगडाच्या किंवा धातूच्या मूर्तीची पूजा का करायची? श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण म्हणतात, पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छति. जो मला प्रेमाने पान, फूल, फळ किंवा पाणी अर्पण करतो ते मी ग्रहण करतो. मूर्ती ही केवळ एक कॅटलिस्ट, उत्प्रेरक आहे. जेव्हा तुम्ही पूर्ण श्रद्धेने आणि मंत्रोच्चाराने त्या मूर्तीची षोडशोपचारे पूजा करता तेव्हा तुमच्या अंतःकरणातील शुद्ध भावनेच्या लहरी त्या मूर्तीमध्ये प्रस्थापित होतात आणि ती मूर्ती जागृत होते. देवघरात वाजवली जाणारी घंटा केवळ आवाज करण्यासाठी नसते. घंटेचा नाद हा ओमच्या ध्वनीशी मिळता जुळता असतो. या नादामुळे वातावरणातील सर्व विस्कळीत स्पंदने एका लयीत येतात आणि पूजेच्या ठिकाणी एक स्पेस क्लिअरिंग होते. नैवेद्य दाखवणे ही केवळ प्रसादाची क्रिया नाही, तर आपण कमावलेले अन्न हे ईश्वराची कृपा आहे हा कृतज्ञता भाव व्यक्त करण्याचा तो मार्ग आहे. अन्न हे ब्रह्माचे स्वरूप आहे. ते ग्रहण करण्यापूर्वी त्यातील दोष नष्ट करण्यासाठी ते भगवंताला अर्पण केले जाते. नैवेद्य खरोखरच देव खातो का? या प्रश्नाचे अत्यंत मार्मिक आणि थक्क करणारे उत्तर संत नामदेव महाराजांच्या चरित्रात मिळते. बाल नामदेवाला त्यांच्या वडिलांनी विठ्ठलाला दुधाचा नैवेद्य दाखवण्यास सांगितले.
नामदेवांचा भाव इतका निरागस आणि शुद्ध होता की त्यांनी पांडुरंगाकडे हट्टच धरला की तू हे दूध प्यावेस. तुकाराम गाथेत या भावेचे वर्णन करताना म्हटले आहे की भावेविण देव न कळे निस्संदेह. नामदेवांच्या शुद्ध चैतन्याने आणि रडण्याने सगुण साकाराची मर्यादा ओलांडली आणि पाषाणाच्या मूर्तीतून प्रत्यक्ष विठ्ठलाने प्रगट होऊन ते दूध प्राशन केले. यामागील गूढार्थ अत्यंत शास्त्रोक्त आहे. ईश्वर हा पदार्थ मॅटर खात नाही, तो पदार्थामागील भाव एनर्जी कॉन्शियसनेस ग्रहण करतो. भौतिकशास्त्रानुसार E=mc², म्हणजेच पदार्थ आणि ऊर्जा एकच आहेत. जेव्हा भक्ताची भाव ऊर्जा सर्वोच्च स्तरावर पोहोचते तेव्हा भौतिक पदार्थाचे रूपांतर ईश्वरीय चैतन्यात होते. नैवेद्य दाखवल्यानंतर अन्न वजनाने कमी होत नाही, परंतु त्याची आंतरिक स्पंदने पूर्णपणे बदलतात आणि त्याचे प्रसादात रूपांतर होते. प्रसाद म्हणजे ज्याच्या सेवनाने मनाची प्रसन्नता वाढते ते अन्न. पूजाविधी पूर्ण झाल्यानंतर सुरू होतो तो व्यवहाराचा भाग, ज्याला सदाचार म्हटले आहे. सदाचार म्हणजे केवळ चांगले वागणे नाही, तर मन, बुद्धी आणि शरीराचे संतुलन राखणे. गीतेच्या 17व्या अध्यायात श्लोक 15 श्रीकृष्णाने वाङ्मय तप म्हणजे वाणीचे तप सांगितले आहे. अनुद्वेगकरम वाक्यम सत्यम प्रिय हितम चयत, म्हणजेच अशी भाषा बोलावी जी इतरांना उद्विग्न करणार नाही, जी सत्य असेल, प्रिय असेल आणि हिताची असेल. सनातन शास्त्रानुसार वाणीचे 4 प्रकार आहेत: परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. आपण जी भाषा बोलतो ती वैखरी आहे, पण तिचे मूळ नाभीतील परावाणीत असते. जेव्हा तुम्ही खोटे बोलता किंवा कटू शब्द उच्चारता तेव्हा नाभीचक्र म्हणजे मणिपुरा चक्र दूषित होते आणि शरीरातील पचन संस्था व ऊर्जा प्रवाह बिघडतो. त्यामुळे सत्यवचन हा केवळ नैतिक नियम नाही, तर ते शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे अत्यंत प्रगत विज्ञान आहे. सदाचारात अहिंसा हे सर्वोच्च तत्त्व मानले आहे, जी केवळ शरीराने नाही तर विचारांनीही पाळायची असते. हिंदू दिनचर्येतील दुपारचे जेवण हे केवळ उदरभरण नसून तो एक अतिथी यज्ञ मानला गेला आहे. अतिथी देवो भव हे केवळ वाक्य नाही, तर तो अद्वैत वेदांताचा प्रत्यक्ष अनुभव आहे. श्रीमद भागवत पुराणाच्या 9व्या स्कंधात राजा रंतीदेवाची कथा येते, जी ऐकताना डोळ्यातून अश्रू तरळल्याशिवाय राहत नाहीत. रंतीदेवाने 48 दिवस पाण्याचा एक थेंबही न पिता उपवास केला होता. 49व्या दिवशी जेव्हा त्यांना अन्नाचे ताट आणि पाणी मिळाले, तेव्हा एक ब्राह्मण, एक शूद्र आणि शेवटी कुत्र्यांसह एक चांडाळ त्यांच्या दारात अन्नाची याचना करत आले. स्वतःचे प्राण कंठाशी आले असतानाही रंतीदेवाने स्वतःच्या ताटातील सर्व अन्न आणि पाणी त्यांना हसत हसत देऊन टाकले. रंतीदेव म्हणाले, मला मुक्ती नको, मला फक्त प्राणीमात्रांच्या दुःखाचा नाश करण्याची शक्ती हवी. त्याच क्षणी तो चांडाळ आणि ब्राह्मण अदृश्य झाले आणि त्यांच्या जागी प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू आणि महेश प्रकट झाले. हा चमत्कार आपल्याला काय शिकवतो? अन्न हे मर्यादित आहे, पण त्यागातून निर्माण होणारे पुण्य हे अमर्याद आहे. समोरच्या भुकेल्या जीवामध्ये साक्षात नारायण पाहणे हाच खरा सदाचार आणि हीच सनातन धर्माची खरी ओळख आहे. रंतीदेवाची ही कथा ऐकल्यावर लक्षात येते की आपला धर्म किती विशाळ आणि करुणेने भरलेला आहे. ज्ञानामृत सारच्या प्रत्येक भागात आपण हाच प्रयत्न करतो की कर्मकांडाच्या पल्याड दडलेला हा विशुद्ध भाव आणि वेदांताचे विज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचावे. जर या कथा हे विचार तुमच्या हृदयाचा ठाव घेत असतील तर आत्ताच ज्ञानामृत सार चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे एक सबस्क्रिप्शन या सनातन विचारांना एका नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी महायज्ञातील समिधेसारखे काम करेल. आपण सर्व मिळून आपल्या संस्कृतीचा हा सुवर्ण काळ पुन्हा जागृत करूया. सनातन धर्मात भोजन हे कर्म नसून तो एक यज्ञ आहे. जेवताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे असा शास्त्रनियम आहे. दक्षिण दिशा ही यमाची आणि नकारात्मक ऊर्जेची मानली जाते. पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा म्हणजे मॅग्नेटिक फील्डचा मानवी शरीराचा पचनसंस्थेवर थेट परिणाम होतो. हे आता आधुनिक विज्ञानानेही सिद्ध केले आहे.
जेवण्यापूर्वी पात्राभोवती पाण्याचा मंडल म्हणजे चित्राहुती काढली जाते आणि अन्नग्रहण करताना बदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे असा विचार रुजवला जातो. श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायात म्हणजे श्लोक 14 श्रीकृष्ण म्हणतात, अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहमाश्रितः, म्हणजे मी सर्व प्राण्यांच्या पोटात वैश्वानर अग्नीच्या रूपात राहून 4 प्रकारचे अन्न पचवतो. जेव्हा तुम्ही या भावनेने घास घेता की हे अन्न मी नाही तर माझ्या आतील ईश्वर ग्रहण करत आहे, तेव्हा पोटातील पाचक रस म्हणजे डायजेस्टिव्ह एन्झाईम्स अत्यंत संतुलित प्रमाणात स्रवतात. रागाच्या किंवा दुःखाच्या भरात खाल्लेले अन्न शरीरात विष निर्माण करते, कारण त्यावेळी अंतःस्रावी ग्रंथी म्हणजे एंडोक्राईन ग्लँड्स कॉर्टिसॉलसारखे स्ट्रेस हॉर्मोन्स सोडतात. त्यामुळे मौन आणि प्रसन्नतेने भोजन करणे हा एक वैज्ञानिक नियम आहे. भोजनानंतर सुरू होते ती दिवसाची मुख्य व्यावसायिक किंवा संसारी कर्मे. दिनचर्येतील हा भाग कसा असावा याचे सर्वोत्तम मार्गदर्शन ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायात कर्मयोग माऊलींनी केले आहे. कोणताही व्यवसाय किंवा नोकरी करताना माणसाची वृत्ती कशी असावी? राजा जनकाचे उदाहरण इथे दिले जाते. जनक राजा संपूर्ण राज्याचा कारभार पाहत असूनही विदेही देहाभिमान नसलेला होता. पद्मपत्रमिवांभसा, जसे कमळाचे पान पाण्यात राहूनही कोरडे असते तसे आपण संसारात राहावे. तुम्ही जे काही काम करत आहात ते ईश्वराची पूजा म्हणून करा. वर्क इज वर्शिप. जेव्हा कर्मामागील फळाची आसक्ती अटॅचमेंट टू रिझल्ट्स नष्ट होते तेव्हा स्ट्रेस तणाव नावाचा आजार मुळासकट नष्ट होतो. आधुनिक कॉर्पोरेट जगात ज्याला माइंडफुलनेस म्हटले जाते तोच हा निष्काम कर्मयोग आहे. प्रत्येक कृती करताना हे मी करत नाही तर माझ्याकडून तो परमात्मा करवून घेत आहे हा भाव राखणे म्हणजेच सदाचाराचे सर्वोच्च शिखर गाठणे होय. दिवस मावळताना म्हणजेच सूर्यास्ताच्या वेळी संधिकाळ. हिंदू धर्मात काही कडक नियम सांगितले आहेत. या वेळेत झोपणे, जेवणे किंवा अभ्यास करणे वर्ज्य मानले आहे. यामागील विज्ञान अत्यंत अचूक आहे. संधिकाळ हा असा वेळ असतो जेव्हा सूर्याची सोलार पिंगळा नाडी ऊर्जा कमी होत असते आणि चंद्राची लुनर इडा नाडी ऊर्जा वाढत असते. या ऊर्जेच्या बदलामुळे वातावरणात अनामिक ताण इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्लक्च्युएशन निर्माण होतो. अशा वेळी जर तुम्ही अन्न खाल्ले किंवा झोपलात तर शरीराचा तमोगुण वाढतो आणि पचनसंस्था पूर्णपणे बिघडते. म्हणूनच या वेळेत हातपाय धुवून देवापुढे दिवा लावण्याची आणि शुभम करोती कल्याणम म्हणण्याची पद्धत आहे. अग्नितत्वाचे दिव्याची ज्योत दर्शन घेतल्याने आणि स्तोत्रपठण केल्याने मनातील भीती, नैराश्य आणि दिवसाभराचा थकवा दूर होतो. हा काळ ध्यानधारणेसाठी आणि आतल्या प्रवासासाठी सर्वाधिक अनुकूल असतो. रात्रीच्या भोजनानंतर साधारण 2 तासांनी झोपेचा निद्रेचा विचार येतो. मांडुक्य उपनिषदात मानवी चेतनेच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. जाग्रत जागे असणे, स्वप्न पाहणे, सुषुप्ती गाढ झोप आणि तुर्या समाधी. सामान्य माणसाची झोप ही भोगनिद्रा असते, ज्यात दिवसभराचे विचार आणि चिंता स्वप्नांच्या रूपात मेंदूला पोखरत असतात. परंतु शास्त्रोक्त दिनचर्या पाळणाऱ्या साधकाची झोप ही योगनिद्रा बनते. झोपण्यापूर्वी स्वतःच्या श्वासावर लक्ष केंद्रित करून डाव्या कुशीवर झोपण्याचा नियम आयुर्वेदात सांगितला आहे. डाव्या कुशीवर झोपल्याने शरीराची सूर्यनाडी उजवी नाकपुडी चालू होते, ज्यामुळे पचनक्रिया चलत होते आणि हृदयावरील ताण कमी होतो. संत आणि योगी जेव्हा झोपतात तेव्हा त्यांचे शरीर विश्रांती घेत असते, पण त्यांचा आत्मा सुषुप्ती अवस्थेत थेट परमात्म्याशी एकरूप झालेला असतो. म्हणूनच योग्यांची झोप ही सुद्धा एक प्रकारची समाधीच मानली जाते. झोपण्यापूर्वीची सर्वात अंतिम आणि अत्यंत प्रभावी कृती म्हणजे क्षमायाचना आणि शरणागती. दिवसभरात आपल्या हातून कळत नकळत कोणाचे मन दुखावले गेले असेल, कोणती चूक झाली असेल तर रात्री डोळे मिटण्यापूर्वी त्या सर्वांची मनाने क्षमा मागायची आणि सर्वांना क्षमा करायची. गीतेच्या 18व्या अध्यायात श्लोक 66 भगवान म्हणतात, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणं व्रज. सर्व धर्म सर्व चिंता सोडून तू मला शरण ये.
जेव्हा तुम्ही स्वतःचा मीपण म्हणजे अहंकार ईश्वराच्या चरणी अर्पण करता, तेव्हा तुमचा सॉफ्टवेअर कचरा म्हणजे मेंटल गार्बेज पूर्णपणे क्लिअर होतो. जो माणूस कोणाचा राग मनात ठेवून झोपतो, त्याची मेंदूची ॲमिग्डाला ग्रंथी सतत धोक्याचा इशारा देत राहते आणि त्याला कधीच शांत झोप लागत नाही. शरणागती हा मानसिक आरोग्याचा सर्वात मोठा उपाय आहे. प्रभू, आजचा दिवस तुझा होता, उद्याचाही तुझाच असेल, हा भाव घेऊन झोपणे हा दिनचर्येचा सर्वोच्च गोड शेवट आहे. थोडक्यात सांगायचे तर सनातन धर्माने आखून दिलेली दिनचर्या आणि सदाचार हा माणसाला एका विशिष्ट साच्यात अडकवणारा तुरुंग नसून ती आत्म्याला मुक्त करणारी एक शिडी आहे. पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तापासून ते रात्रीच्या शरणागतीपर्यंतची प्रत्येक कृती ही मानवी चेतनेला पशुत्वातून देवत्वाकडे नेण्यासाठी डिझाईन केलेली आहे. हे एक असे जैविक आणि आध्यात्मिक घड्याळ आहे जे तुम्हाला आजारांपासून तर वाचवते, पण सोबतच मोक्षाचा मार्गही प्रशस्त करते. जेव्हा तुमची दिनचर्या शुद्ध होते, तेव्हा तुमच्या आचरणात सदाचार आपोआप येतो. मग त्यासाठी कोणतेही जास्तीचे कष्ट घ्यावे लागत नाहीत. तुमचा प्रत्येक श्वास हा देवाचा नामजप बनतो आणि तुमची प्रत्येक कृती ही जगाच्या कल्याणासाठी घडणारी पूजा बनते. हे विज्ञान ज्याने समजून घेतले, तो माणूस या मृत्यूलोकात राहूनही प्रत्यक्ष वैकुंठाचा अनुभव घेऊ शकतो. श्रोत्यांनो, आज आपण सनातन धर्माच्या दिनचर्या आणि सदाचार या विषयाचा जो अथंग सागर मंथन करून पाहिला, तो तुमच्या अंतरात्म्याला नक्कीच साथ घालत असेल. हे ज्ञान केवळ ऐकून सोडून देण्यासाठी नाही, तर उद्याच्या पहाटेपासून प्रत्यक्ष आचरणात आणण्यासाठी आहे. आपला धर्म किती वैज्ञानिक आणि तर्कशुद्ध आहे, हे संपूर्ण जगाला ओरडून सांगण्याची वेळ आता आली आहे. जर तुम्हाला हे विचार आणि हे संशोधन पटले असेल, तर कृपया आत्ताच ज्ञानामृत सारला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या प्रत्येक परिचितापर्यंत, विशेषतः तरुण पिढीपर्यंत पोहोचवा. आपली संस्कृती टिकवणे हे आपले पहिले कर्तव्य आहे. पुन्हा भेटूया अशाच एका गूढ आणि ज्ञानाने भरलेल्या विषयासह. तोपर्यंत ईश्वराची कृपा आणि शांती तुमच्या जीवनात सदैव नांदत राहो, हीच सदिच्छा. रामकृष्ण हरी.